कलमदा पुलिस ने गश्त के दौरान एक युवक को ड्रग्स के साथ दबोचा। उसके साथी की तलाश जारी है। पकड़ा गया आरोपी नौकन्या नगर कलमदा निवासी विशाल उर्फ भाटी राधेश्याम बाव ने बताया गया। बुधवार की रात 12 बजे के दौरान पुलिस दस्ता भरतवाड़ा रोड पर गश्त कर रहा था। गोविंद लॉन के पास पुलिस ने बाइक क्रमांक MH49V5328 पर सवार विशाल को संदेह के आधार पर पकड़ा। पंच के समक्ष तलाशी लेने पर उसके पास जिपलॉक पन्नी में 3.31 ग्राम MD बरामद हुआ। पुलिस ने माल जब्त कर पूछताछ की। विशाल ने बताया कि दुर्गानगर निवासी हरिपाल हिंसाराम बनोटिया उसे माल सप्लाई करता है। पुलिस ने हरिपाल की तलाश शुरू कर दी है। माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर यांचे मार्गदर्शनात नागपूर शहरात ऑपरेशन थंडर ही ड्रग्ज माफियांविरुद्ध मोहीम चालू आहे। त्या मोहिमेअंतर्गत आमचे DB पथकाचे प्रमुख API श्री मुसळे साहेब यांना रात्री दरम्यान माहिती मिळाली की विशाल उर्फ भाटी बावने हा याच्या ताब्यात MD आहे आणि तो भरतवाडाकडे येत आहे। त्यावरून त्याला ट्रेस करून त्यांनी त्याची झडती घेतली असता त्याचे जवळ 3.31 ग्रॅम MD मिळून आली। त्यावरून त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आणि त्यांनी MD कुठून आली याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की त्याने हरिराम बनोटिया याच्याकडून सदरची MD आणलेली आहे। त्यावरून हरिराम बनोटिया याची सुद्धा घरजडती घेण्यात आली। तो सध्या फरार आहे। विशाल भाटी याचा PCR घेण्यात आलेला आहे। 5 दिवस PCR मिळालेला आहे। त्याच्या ताब्यातून 3.31 ग्रॅम MD, एक गाडी आणि एक मोबाईल असा 95,000चा मुद्देमाल जप्त करून अधिक तपास सुरू आहे। ऑपरेशन थंडर मध्ये आम्ही तेच काम करतोय। बॅकवर्ड लिंकेज आम्ही जास्तीत जास्त भर देत आहे आणि या गुन्ह्यात सुद्धा आम्ही जरी आम्हाला 3.31 ग्रॅम MD मिळाली तरी आम्ही बॅकवर्ड जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात याच्यात आरोपी होण्याची शक्यता आहे। तसेच ड्रग्ज सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबटवार, नागपुर।